श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील अपघात प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी 7,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली। तक्रारदाराच्या भावाच्या अपघाताची माहिती आयरॅड ॲपमध्ये भरून पुढील कार्यवाही करण्यासाठी सुरुवातीला 10,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती। पडताळणीनंतर ही रक्कम 7,000 रुपयांवर ठरल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार 18 जून 2026 रोजी आयोजित सापळ्यात श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील चालक दादाराम म्हस्के यांनी 7,000 रुपयांची लाच स्वीकारल्याचे आढळून आले। या प्रकरणी पोलीस कर्मचारी नितीन गाडगे, त्यांचे मदतनीस राजेश जाधव व चालक दादाराम म्हस्के यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे। कारवाईनंतर तक्रारदार यांनी फटाके फोडून जल्लोष केला। नमस्कार। आज श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये एक अत्यंत महत्त्वाची आणि श्रीगोंद्यासाठी आनंददायी अशी घटना घडलेली आहे। तुम्हाला वाटेल आनंद कशाचा? आज 3 भ्रष्टाचारी पोलिसांना अँटी करप्शनने पकडलेलं आहे आणि ही कारवाई करण्यामध्ये आमच्या गावचे सुपुत्र अवधूत गंगाधर यांचा सिंहाचा वाटा आहे। खरं तर यांच्या भावाचा काही दिवसांपूर्वी आमच्या तांदळी आणि आडळगाव रस्त्यादरम्यान अपघात झाला। अपघात झाल्याच्या नंतर ते फार भयंकररित्या त्या अपघातामध्ये जखमी झाले। त्यांच्या मोटरसायकलचंही नुकसान झालं। त्यानंतर त्यांच्यावरती दौंड या ठिकाणी ट्रीटमेंट करण्यात आली खाजगी दवाखान्यात। ही ट्रीटमेंट सुरू असताना तिथल्या पोलिसांनी एक रिपोर्ट तयार करून दिला, जेणेकरून पुढे जाऊन इन्शुरन्ससाठी काही मदत मिळेल का या अपेक्षेने अवधूत मागच्या काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर त्यांनी गाडगे यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की माझ्याकडे असा रिपोर्ट आहे अपघाताचा आणि आपण त्याची नोंद करून अपघाताची नोंद त्या जागेवरती जाऊन भरून द्या, जेणेकरून मला पुढच्या मदतीसाठी काहीतरी करता येईल। 4 ते 5 दिवसांपूर्वी अवधूतला पोलिसांनी लाच मागितली। अँटी करप्शनचे जे उपाधीक्षक आहेत त्रिपोटे साहेब आणि आल्हाट साहेब यांच्याकडे आम्ही तक्रार केली होती आणि त्या तक्रारीचा आम्ही पाठपुरावा करत होतो। मात्र घाडगेंचं पोलिसांची जी कार्यपद्धती आहे की पैसे घेण्यासाठी पैसे एकाने मागायचे, दुसऱ्याला घ्यायला लावायचे अथवा तिसऱ्या माणसाला घ्यायला लावायचे, ह्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये घाडगेंनी लाच मागितली, म्हस्केंनी पण लाच मागितली आणि जाधव पहिली तक्रार जाधवांच्या विरोधात होती। मात्र त्यामध्ये म्हस्के आणि घाडगे या तिघांचाही रोल आल्यामुळं आणि तिघांचंही व्हेरिफिकेशन झाल्यामुळं आता या तिघांवरती देखील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई केलेली आहे। दोघांवरती गुन्हा दाखल होतोय आणि SP आणि उपाधीक्षक तिसरा जो काही जाधव नावाचा पोलीस आहे त्याच्यावरती देखील आता ते व्हेरिफिकेशन करून त्याच्यावरती देखील गुन्हा दाखल करतील। त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जे काही त्रिपुटे साहेब आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर त्यांच्यासोबत आल्हाट साहेब असतात त्यांचा आणि त्यांच्या सगळ्यांच्या टीमचा आभार मानतो आणि खास करून आजच्या कारवाईबद्दल आम्ही अवधूत गंगाधरेचा मनापासून आभार मानतो आणि त्याचा सत्कार आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत। माझी या निमित्ताने सगळ्यांना विनंती असेल, श्रीगोंद्यातल्या सगळ्या तरुणांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना की आपल्याला कोणत्याही अधिकाऱ्याने जर लाच मागितली तर आपण बिंदास आमच्याकडे या। आपण लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या माध्यमातून त्यांच्यावरती सापळ्याच्या माध्यमातून कारवाई करण्याचा प्रयत्न करू। जर त्यांच्याकडून कारवाई होणार नसेल तर डिपार्टमेंटल इन्क्वायरी मागू, ज्या त्या खात्याकडे आपण तक्रारी करू। अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन, उपोषण, मोर्चे आंदोलन करण्याचा अधिकार आपल्याला लोकशाहीमध्ये सगळ्यांना आहे। त्यामुळे श्रीगोंद्यातल्या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना माझा इशारा आहे की इथून पुढे श्रीगोंद्यामध्ये गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची पिळवणूक होता कामा नये आणि जर आपण पिळवणूक करणार असेल तर तुम्हाला या इथून पुढच्या काळामध्ये कुणाची हायगाई केली जाणार नाही। जर कुणाला वाटत असेल नेते ना अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आमच्या पाठीशी उभं राहतील तर हा आमचा गैरसमज आहे। आम्ही फक्त लोकशाही मार्गाने कायद्याने चाललेलो आहोत। आमचा कायद्यावर विश्वास आहे आणि म्हणून आम्ही कायद्याच्या माध्यमातून ह्या कारवाया केलेल्या आहेत। ह्या कारवाया अतिशय सक्षमपणे अँटी करप्शनने केलेल्या आहेत, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। आणखीन एक मला तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची, यातला जाधव नावाचा जो पोलीस आहे त्या पोलिसांनी आज आमचे नातेवाईक आहेत करपे साहेब, त्यांना आजच लाच मागितली आहे, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। हे इथं हे दिसतील तुम्हाला। यांना आजच या जाधवनी एका खोट्या गुन्ह्याची भीती दाखवून 12:30 वाजता मला नोटीस द्यायला आले होते। 12:30 वाजता नोटीस द्यायला आले आणि त्यांना सुद्धा लाच मागितली। म्हणजे जाधवनी आज सुद्धा दुसऱ्या देखील माणसाला, आमच्या जवळच्या नातेवाईकाला लाच मागितलेली आहे। मी सचिन करपे, राहणार आडळगाव। माझ्यावरती 353 ची केस आहे 2024ची। तर मला आज नोटीस म्हणजे सोमवारी नोटीस द्यायला माझ्याकडे हे जाधव साहेब आले होते, पण मी नगर कोर्टात असल्यामुळं मला काहीतरी नोटीस घेता आली नाही। पण मी आज दौंडमध्ये असताना मला त्यांचा फोन आला आणि त्यांनी मला RHच्या भाषेमध्ये बोलणे की नाही तुला आज मी तुला उचलूनच नेणार आणि माझा मुलगा आहे भैया किती ह्याला म्हणले की तुझ्या बापाला आज मी उचलूनच नेणार आणि आज तुला त्यांना अटकच करणार। फक्त नोटीस द्यायचं कारण होतं, बाकी काहीच नव्हतं। आणि नाही तर 10,000 रुपये मला तर त्यांनी फोनवरती 10,000 रुपये मागितले आणि ह्याला तर डायरेक्ट दमच दिला की तुझ्या बापाला आज आम्ही उचलून नेणार। मी दौंडमध्ये होतो आणि मी येऊस तर ते निघून गेले होते।
क्रांती न्यूज करिता किशोर मचे, श्रीगोंदा.